आई तुम्हाला अहो कसं काय काहीच आठवत नाही, मला कळतच नाहीये. हे नाही बाई, मला काहीच नाही आठवत. मी एक काम करते, थांबा तुम्हाला दाखवते. तुम्हाला ती साडी तरी आठवते का बघा. ही बघा. अगं नाही आठवत मला काय. ही पण कुठली साडी? नाही आठवत. काय दाखवत बसली? काय हो तुम्ही? ही आठवते का बघा, ही ताईंच्या नंदेला नेसवलेली. नाही आठवत मला कोणता आई, कुठली ननन, काय नाही आठवत. हे बाई राहून दे, काढायचं कुठं? ती सगळ्या साड्या काढत बसली. एक तर मला काय आठवण झालंय पाक. मी मेंदू खराब केलाय, सडावलाय तुम्ही पाक. तुम्हीच काहीतरी केलं असणार आहे, त्यामुळेच आठवण नाही काय. जाऊ दे, काढू नकोस ती. झोपते बाई मी. जायचं तू बाहेर जा. मरू दे, जाऊ दे. तुम्हाला असं पण काहीच नाही आठवत. मी ते बोलण्यात सांगण्यात काहीच अर्थ नाही. जाऊ दे. आई पण तुम्हाला सांगू का, काल मी एक दुकानातनं साडी आणली. 5,000 रुपये म्हणत होता. त्याच्याकडनं 4,500लाच आणली भांडून भांडून. 4 म्हणत होते पण त्यांना दिलीच नाही. 4,500 बघा कशी वाटते. अगं ही साडी तर मी 300 रुपयाला घेतली होती. तुझ्या आईला नाही का लग्नात आहेरात दिली होती? अगो बाई, आठवली ना तुम्हाला की तुम्हीच साडी माझ्या आईला आहेरात दिली होती? 300 रुपयाची. बरोबर किती? 300. आणि माझ्या आईला काय सांगितलं सो की 3,500 रुपयाची साडी आहे. हा, किती थापा लावाल ते बरं तुम्हाला आठवलं. हा, मला सांगायला लागल्या आता मला आठवणा झालंय. मला माहित आहे की हेच मला कबूल करायचं होतं की 300 रुपयाची साडी माझ्या आईला नेसवली का. 300 रुपये साडीची किंमत केली का माझ्या? मला काय ओळखून नाही. झोपा आता तांगड्यावर करून. बाई मी तर नुसती नाटक करत होती. आठवत नाही. हिने तर पकडून फोडलं माझं. लय वांडायसून माझी बाई.